आपण यात चलावा. धीरज वाघमारे आपण आखाड्यावरती आहे. धीरज पैलवा धीरज वाघमारे आपण आखाड्यावरती येतोय का? सचिन मेंढळे त्यांचे नातेवाईक असतील, कोण प्रतिनिधी असतील, आज चलायच्या विनंती असणारा. मान्यवरांचे खऱ्या अर्थाने मी कौतुक करतो. मैदान आपल्या मुळास ही मान्यवर मंडळी उगा आलेली नाहीये. 5-5, 10-10 हजार रुपये कुस्तीसाठी दिलेले आहे आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं ही मान्यवर झालेली आहे. आई जगदंबेचा आशीर्वाद यांच्यासह यांच्या परिवाराला निश्चितपणे या ठिकाणी प्राप्त होणार. बजरंगबली हनुमंताचा आशीर्वाद निश्चितपणे यांच्या परिवाराला प्राप्त होणार. धीरज वाघमारे पैलवान आपण आखाड्यावरती आहे. धीरज पैलवान येतोय का? आपली कुस्ती मान्यवरांच्या शुभार्थ लागणार आहे. पैलवानाला किती वेळ पुकार द्यायचं हे तरी सांगा मला. हे पहा, वारंवार पुकार दिल्यामध्ये जोर वाढत नसते. त्याच्यासाठी कुस्ती मेहनत करावं लागते, कष्ट करावं लागते. अंकुश पाटील आला का? ते कोण? सिद्धेश्वर हिरप्पा चौधरी, यशवीजी अॅग्रो प्रोसिजर प्रोड्युसर कंपनी, मल्लोधमा बादुला आणि वशील जमादार कर्नाटक. बादुला आणि कर्नाटक एकाच राज्यातले ही दोन्ही पैलवान. मैदान हा देवी हल्लाळी गावचा आई जगदंबेच्या यात्रेच्या निमित्तानं भरलेला आहे. ब्लॅक टायगर आणि व्हाईट टायगर समोर आहे. वशील जमादार थोडासा तगडा दिसायला लागला, पांढरा शुभ्र असणारा, लाल भूल गाजरासारखा. शाबाश. वेश अप्रोची सुरसुरे वारवा यांच्या वतीनं 7,500 रुपये इनामाची कुस्ती आखाड्यावरती लागते. पैलवान बाबाजी आवटे आपण आखाड्यावरती या. आणि अक्षय साळुंके वशील जमादार विजय झाला. बक्षीस नंतर दिला जाईल. आमचे सर्वांचे आणि या कुस्ती मैदानाचे धडपडे ज्याला म्हणतोय आदरणीय गुरुसा सन्माननीय वीरेश अप्पा चिंचेश्वरी यांचे चिरंजीवाच्या शुभस्ती कुस्ती लागली. विकास कर्मशी आणि कृष्णा बेनेसो पैलवान आखाड्यावरती महाराष्ट्र कृष्णा बेनेश्वरी पैलवान आपण आखाड्यावरती बेनेसो. कृष्णा कुठं आहे पैलवान? कृष्णा पैलवान आहे का? तो पैलवान नितीन पाटील आचार्य आपण आज चलावा. माझ्या मते आमदार महोदयांना घेण्यासाठी ही सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मंडळी त्या ठिकाणी गेले असल्या कारणानं अक्षय साळुंके पैलवान कुस्ती करा. खेमे बांधले प्रशांत पैलवानने काही सेकंदामध्ये कुस्ती होणार असं दिसायला लागलेला आहे. कारण पूर्णतः तगडा पैलवान प्रशांत हा बेळंगीचा, कर्नाटकातला बेळंगीला. मधुकर चिंचकोटे, कृष्णा पैलवान आणि चंदस होलदुरे यांच्याकडून आम्हा दोन्ही कुस्ती निवेदकासाठी 300 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. शाबाश. बेनेसूरचा टायगर मैदानात आलेला काय तब्येत आहे पहा. कृष्णा पैलवानची हिरवी लाल परिधान. धन्यवाद. लोखंडासारखा भासू लागलेला, लोखंडासारखा रॉसारखा. खऱ्या अर्थाने ते कशाचं प्रतीक आहे? ते प्रतीक आहे. आणि वसंतराला प्रशांत पैलवान येते का खऱ्यावरती? प्रशांत रुद्रा नुसतं दमवायचं खेळवायचं काय? प्रशांत पैलवान
दोन्ही पदाला दगडू फुटले आणि सचिन माने आपल्या आखाड्यावर दगडू फुटले आपल्या आखाड्याखाली झाले. प्रशांत देवंडे येतात का? प्रशांत देवंडे सुंदर असं मनोरंजन झालं. मला तर त्या देवा खापा पैलवानची आठवण आली. अहो पण झाकली मूठ 1.25 लाखाची असते, ही लक्षात ठेवावं लागते. जुन्या काळामध्ये सूर्यफूल होतं बघा, एकदा फुललं की त्याला किती पाणी येतं पीक येत नाही. एकदा वेळ संपलं की विषय मिटला की ठिकाणात कुस्तीला प्रारंभ झाला. दोघांची तब्येत सारखी वा दोघांनाही चांगली मुरलेले पैलवान आहेत, जुने पैलवान दिसतात. पण रक्तामध्ये कुस्ती भिनलेली आहे. गरम रक्त आहे. वातावरण जरी थंड असला उजव्या पायाला नेहमी लाल परिधान केलेला हरी जमान्याचा पैलवान आहे. हातलाई कुस्ती सर्कलचा सुंदरराव जोग्यांचा पठ्ठा आखाड्यावरती विजय झालेला अभिनंदन केलं. तांबाळे गावचे आमचे स्नेही सरपंच सन्माननीय शिवशर्मा पाटील आपण मैदानात यावा. आपल्या शिवास्ते कुस्ती लागणार आहे. शिवशर्मा पाटील एक भक्कम आणि सक्षम असं नेतृत्व तांबाळा गावचा. आपण त्या पाटील साहेब शिवशर्मा पाटील पैलवानांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारं नेतृत्व आहे. तांबाळा गावचं सुद्धा मैदान त्यांनी खऱ्या अर्थानं सुरू केलेलं आहे. असे शिवशर्मा पाटील. स्वाम्याप्पा आखाड्यावरती जायचंय आणि तगडी कुस्ती लहान गटातील महान कुस्ती आखाड्यावरती येते. दगडू भूमिलिंगाचा लागतो रे माजी अध्यक्ष जिल्हा परिषद लातूर कासार मारकुंड यांच्या वतीनं 5,000 रुपये इनामाची कुस्ती आखाड्यावरती लागते. सन्माननीय संतोषजी नायब आपण सुद्धा आहे. सद्गुरू कुस्ती केंद्र लोहाराचा पैलवान तुकाराम सोनटके आपण हात वरती करा. कैलासवासी सविता शांतीकर नायक यांच्या स्मरणामध्ये संतोषजी नायक यांच्या वतीनं ही कुस्ती या ठिकाणी दगडू बोटले आणि सचिन माने कुस्ती या ठिकाणी लागते. संतोषजी नायक असतील तर आप चला. संदीप नरोटे कुणालीचा पैलवान एक तगडे लढत आखाड्यावरती आले. मान्यवरांचा अभाव खऱ्या अर्थानं मिलिंदप्पा लातुरे मोचोळमचे राजशेखर बिरादर यांच्याकडून आमचे सहकारी सन्माननीय गोविंद घरगे सरांना 100 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी देण्यात येतं. आपण स्वीकारावं. उत्कृष्ट कॉमेंटेटर म्हणून त्या ठिकाणी ही बक्षीस त्या ठिकाणी दिलं जात आहे. मधुकर चितकोटे सन्माननीय विठ्ठल हलसड्डे चंदस भोगमेरे यांच्याकडून आम्हा दोन्ही कुस्ती नियोजनासाठी 300 रुपयाचा बक्षीस आलेला. धन्यवाद अवस्था. कृष्णाची कुस्ती लागली. मला सांगितलं तुम्हाला कृष्णाची तब्येत पहा. तुकाराम सोनटके नाव आहे. वाह हिरवी लाल परिधान केलेलं काय तब्येत आहे. लोहाराच्या तांब्यामध्ये घडतोय वाढतोय. आजकालच्या जमान्यामध्ये आश्रम सांगते रामेश्वर तुकारामावर ठाम राहायचं. कारले काय जण कुंभमेळा सांगते आपण चंद्रभागेवरती ठाम राहायचं. काय जण रामदेव बाबा सांगतील आपण ज्ञानदेवावरती ठाम राहायचंय. कारण ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, ही महाराष्ट्राची मर्दुमकी आहे आणि हीच लाल माती खऱ्या अर्थाने या ठिकाणी ऊर्जित अवस्थेत आणणारे तमाम कल्याणी नगरीचे सर्व मान्यवर आणि चालू असणाऱ्या कुस्तीचा कच्चा तुकारामानं घेतलाय. तूच का तो राम म्हणजे तुकाराम आखाड्यावरती लढतोय. त्याची तब्येत बघण्यासारखी आहे. नाकाच्या शेंड्यापासून जर वळंबा सोडा तर पायाच्या नाकापर्यंत समोर येतोय. नाहीतर काही जण पोटामध्ये सुटलेले, काही जण पाठीमध्ये तुटलेले, काही जण हातामध्ये वाकडे, परंतु पैलवान पहवा समोर असणारा तुकाराम. किरण भट्टे विरुद्ध सतीश नरोटे.
दोघांनाही पहिला पुकारायचा होता. काय शब्द ठोकतोय उद्या काय त्याच्यासाठी दंड मारताना आपण हात जोडून बसताय. गुटले पैलवान कोणाळीचा शब्द ठोकणे म्हणजे प्रतिस्पर्धी पैलवानाचा मानसिक खच्चीकरण करणे. नाहीतर आजकाल टपरीवरती बी म्हणतात बघा लय मोठा पैलवान आहेत का. लेकिन समोरल्या बाजूला सचिन माने पैलवानला माहित नाही या भागातला टायगर आहे तो. टायगराचं नाव आहे. गाव कासार शीर्ष. जरी तो दंड ठोकत असला तर शांत संयमी खेळणारा सचिन माने त्याचं नाव. टायगर आधी जिंदा आहे. दंड ठोकणं म्हणजे प्रतिस्पर्ध्याला आव्हान करणं असा त्या ठिकाणी मेसेज जातोय. माझ्या मध्ये दम आहे, तुझ्यात दम आहे का. आणि ज्याच्या दम आहे, ज्याच्यात राग आहे, त्याचीच कुस्ती या ठिकाणी खऱ्या अर्थानं होणार आहे. करंटाने पारा मला दिसायला लागला. वादळापूर्वीची भयान शांतता कोण विजय होणार या दोन्ही कुस्त्यामध्ये. 100%ला त्या ठिकाणी नरोटे पैलवान मोळी बांधण्याच्या प्रयत्नामध्ये. गाव कुणाळी आहे नरोटेचं. संदीप नरोटे त्याचं नाव आहे. कुस्ती क्षेत्रामध्ये गाजलेलं गाव आहे. धाराशिव जिल्ह्यातलं कुणाळी गाव. बाहेर पळून जाण्याचा प्रयत्न. वारे वा. दोघांसाठी टाळ्या वाजवा. पंचाकडे लक्ष द्या. मध्ये सर दोन पैलवानांना विनंती आहे आखाड्यावरती चवाला भांडण करू नका. हजारो प्रेक्षक वर्ग इथं थांबलेले आहेत तुमची कुस्ती पाहण्यासाठी. एका पायावरती शिक्षणाची ज्ञानगंगा घराघरापर्यंत पोहोचवणारे आपल्या शाळेचे शिक्षक सन्माननीय मूर्तीकर सर या ठिकाणी जर उपस्थित असतील तर त्यांनी कृपया गुरुसरांशी संपर्क साधायचा. आपण व्यासपीठावरती यायचंय. आपण या विचार मंचावरती यायचंय. 100% कुस्ती समोरासमोर प्रेक्षणीय कुस्ती आहे. दोघांच्याही तब्येती शाबाश आहे. काय कौतुक करावा. तर तुकारामचं एकदा सिक्स पॅक बघून घ्यावं. बिस्किट तयार केला. बिस्किट जरा टाळ्या वाजवा. आपली पोरं काय करायला लागली. नाहीतर 100 पोरंगावर काय कामच नाही. 7वी 8वीच्या वर्गामध्ये विमान सापडायला लागली. विमान कुठे पुढची पिढी कुठे जाणार काय कुणा ठाऊ. रामभरोसे कार्यक्रम आहे. राम भरोसे. संदीप नरोटे पैलवानानं झोळी नावाची हुकूमत आखाड्यावरती चालू केली. याच कुस्ती डेंजर. प्रभाकर पाटील कुस्तीकडे लक्ष द्या. बाप रे बाप कोकणे पैलवान आपण हा क्षण टिपून घेतला पाहिजे आपल्या कॅमेरामध्ये. जबरी कुस्ती आहे. प्रेक्षणीय कुस्ती आहे. आणि बेंबीच्या बेटापासून वाढायला लागले. कुणाचा पट्टा आखाड्यावरती विजय झाला म्हणून सांगायला लागले. संपलेल्या कुस्ती दोघांसाठी सुद्धा टाळा. सुंदर अशी दोघांची ही कुस्ती या ठिकाणी झालेली आहे. चला आता सचिन माने आणि गुटले पैलवान दोघांचे अभिनंदन पैलवान. तुकाराम तुमच्याकडे सर्वांच्या नजर आहेत बर का. तुकारामचे आजोबा आलेले. एक जीत से कोई सिकंदर नहीं होता और एक हार से कोई फकीर नहीं होता. चला पैलवान पुढचं मैदान, पुढची लढत, पुढची यात्रा, शाबास. पुढची जत्रा नक्कीच असणार आहे. खचून जायचं नाहीये. विजयानं हुरळून जायचं नाही आणि पराजयानं खचून जायचं नाहीये. पुन्हा एकदा त्याच दिशेनं मैदानात उतरायचं आहे. लंगोट बांधायचं आहे आणि पुन्हा 2 हात करायचा आहे. संदीप विजय झाला कुणाळीचा. कुस्तीतला दीप प्रज्वलित केलेला आहे संदीपला. शाबास आहे. अभिनंदन आहे संदीप नरोटे पैलवान. कुणालीचा संदीप पैलवान याच्यासाठी विठ्ठल हौशेटे यांच्याकडून 100 रुपयाचा बक्षीस आलेला आहे. त्यांनी घेऊन द्यायचे विठ्ठल पैलवान. हे पहा मैदानाला चांगल्या पद्धतीचा आकार आणि उकार आलेला आहे. सर्वांना विनंती आहे थोडंसं सहकार्य करा कारण हे मैदान हे पहा आकाश भोसले आणि सचिन मुळे पैलवान आपण आखाड्यावरती येते. चला लोक वरतीच्या या कुस्तीनंतर आपली कुस्ती आहे.
आकाश भोसले पहिला आपण आखाड्यावरती आणि सचिन मुळे संदीप कुस्ती करा. मच्छी गोठा लावण्याचा त्या ठिकाणी होऊ शकतोय प्रयत्न सचिन माने आणि त्याच ठिकाणी बॅक थ्रो सुद्धा लावण्याचा प्रयत्न होऊ शकतोय. शाबास. कुस्तीला सरपंच म्हणून महाराष्ट्र चॅम्पियन आणि आमचे स्नेही मित्र रामलिंग मुदगड गावचे प्रभाकर पाटील उपस्थित आहे. हे पहा चालू कुस्तीनंतर शेवटच्या फक्त 4 कुस्त्या आखाड्यावरती बाकी आहे. आकाश भोसले वरती आपण आखाड्यावरती यायचंय आणि सचिन मुळे रामलिंग मुदगड आपण आखाड्यावरती या. बवाल भुसावळ आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल पुणे विरुद्ध सुरज गवळे हातलाई कुस्ती संकुल धाराशिव. धीरज वाघमारे महाराष्ट्र चॅम्पियन उदगीर आणि प्रदीप गोळे रामलिंग मुदगड आपण आखाड्यावरती या आणि अंतिम लढत 31 रुपये. दोघांनाही समान संधी होऊन बसू लागलेली आहे. सतीश नवटे कुणालीचा व्हाईट टायगर मैदानात आला आणि किरण होते उदगीर आपण आखाड्यावरती या. निवृत्ती बिळे यांचा पठ्ठा आखाड्यावरती येतो. या समयास कर्नाटकच्या बिदर जिल्ह्यातला उंचापुरा भाल्याच्या आकाराला किरण हंटे मैदानात आला. तुफान प्राध्यापक शिवाजी यांना मुळेच्या व्यायामशाळामध्ये धडे गिरवतोय. त्याचे वसाद महाराष्ट्र केसरी निवृत्ती बिळे यांचा प्रशिष्य उंचापुरा किरण आहे. आशेचा किरण आहे. कर्नाटकातला बिदर जिल्ह्यातला पैलवान आहे. कुस्तीचं सौजन्य सन्माननीय श्री शिवशरण काही वेळामध्ये मावळतीच्या सूर्याची सूर्यकिरणे मैदानावरती पडायला लागलेले आहे. मैदान सोन्यासारखं दिसू लागलेलं आहे आणि त्यामुळे पैलवान सुद्धा पैलवानाच्या तब्येती सुद्धा चमकायला लागले. पहा सतीश नवटेकडे पहा. सोन्याचं पाणी जणू शरीरावरती मारून आला का काय वाटायला लागलं. लाल दूध गाजरासारखा उंचापुरा गाव कुणाली सराव करतोय. हातलाई कुस्ती संकुल धाराशिवला. शिक्षण महर्षी सुधीरांना पाटलांची व्यायामशाळा. ट्रिपल महाराष्ट्र चॅम्पियन सुंदर जवळगेचा प्रशिष्य. गाव जरी कुणाली असलं पण या भागातली सर्वात मोठी व्यायामशाळा धाराशिव जिल्ह्यातली म्हणतोय ती म्हणजे सुधीरांना पाटलांची. सगळ्यांना उभं करायला आपल्या काही वेळामध्ये या ठिकाणी क्षेत्ररक्षणाचे जनक औसा मतदारसंघाचे विकास रत्न सन्माननीय अभिमन्यूजी पवार साहेब यांचं या मैदानासाठी आगमन होत आहे. एक रांगडा व्यक्तिमत्व. चला निरंजन गोरे आपण आखाड्यावरती या आणि प्रदीप गोरे आपण आखाड्यावरती यायचं. मग धीरज गोरे आपण आखाड्यावरती या आणि त्यांच्यासोबत नंदरा प्रदीप गोरे आपण आखाड्यावरती या. रामलिंग मुदगडचा हुकमी एका आखाड्यावरती येतोय. सर्वांनी खाली बसा. महाराष्ट्रातील सर्वांना विनंती मैदानाच्या बाहेर चला. आदरणीय आमदार साहेबांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. बसून घ्या बसून घ्या. समितीच्या वतीनं आणि देवी हल्लारीच्या समस्त गावकऱ्याच्या वतीनं आणि पंचक्रोशीतील सर्व गावाच्या वतीनं साहेबांचा खूप खूप आभार आणि हार्दिक स्वागत. सर्वप्रथम साहेबांचं देवी हल्लारीकरांच्या वतीनं आणि पंचक्रोशीतील सर्व गावकऱ्यांच्या वतीनं स्वागत आणि सन्मान होणार आहे. विनंती 2 मिनिट थांबा. 2च मिनिट. सर्वांना विनंती आहे की आपण गडबड न करता जागेवर बसून घ्या. सगळ्यांना बसून घ्या. खाली बसून घ्या. हलगी आमदार साहेब सर्वांना विनम्र अभिवादन करण्यासाठी आखाड्यावर आलेला महाराष्ट्रातील शेत रस्त्याचे जनक औसा मतदारसंघाचे विकास रत्न आणि खऱ्या अर्थाला औसा विधानसभा या मतदारसंघाचे सदस्यत्व प्राप्त करीत असताना त्यांनी औसा नगरीचं नाव या औसा विधानसभेचं नाव खऱ्या अर्थानं अखंड महाराष्ट्रावर केलं. असे सन्माननीय अभिमन्यूजी पवार साहेबांचं या ठिकाणी स्वागत आणि सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा. वाह, पुत्र हवा असा मुंडा
सांगत आप आहे महाराणी असा दिलदार वफादार आणि जानकार नेतृत्व या औसा विधानसभेला लाभलेला आहे. त्यांचा तमाम हंगाईकर ग्रामस्थांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत आहे. सर्वांना विनंती आहे आपण कृपया मैदानाच्या बाहेर थांबावं. सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण सर्वांनी सन्माननीय आमदार साहेबांच्या मागे बसावं. साहेब स्वतः तिथं मांडी घालून खाली बसलेले आणि आपण असं उभं राहणं योग्य नाही. सर्वांना विनंती आहे आपल्या सर्वांचे लाडके आमदार साहेब मांडी घालून जमिनीवर खाली बसलेले आपण त्यांच्या समोर थांबलोय हे योग्य नाही. कृपया आमदार साहेबांना कुस्त्या करा. सर्वांना विनंती आहे आमदार साहेबांच्या समोरून आपण बाजूला बसायचे. बसा सर्वांना नम्र विनंती एकाच ठिकाणी न बसता तुम्ही साईडच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा बसू शकता. साहेबांना कुस्ती बघू द्या. बघा गणेश मुळे मी मगाशी सांगितलंय की महाराष्ट्रातील शेत रस्त्याचे जनक आहे. नागपूर आणि माती जपणारी ही माणसं आज आपल्या या ठिकाणी उपस्थित राहून खऱ्या खऱ्या कुस्तीचा यथोचित आनंद या ठिकाणी घेताना दिसत आहे. औसा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असताना खऱ्या अर्थानं या औसाचा आवाज, या औसा नगरीचा आवाज, या औसा विधानसभेचा आवाज खऱ्या अर्थानं विधिमंडळामध्ये गाजवणारे या ठिकाणी सन्माननीय जाणकार व्यक्तिमत्व, कुस्ती जाणकार, क्रीडा रसिक आणि खऱ्या अर्थानं प्रामाणिकपणे माणसं जपणारी माणसं या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल या ठिकाणी अभिमन्यूजी पवार साहेबांचा यथोचित मान सन्मान आणि सत्कार या ठिकाणी गावकऱ्याच्या वतीनं, रावकऱ्याच्या वतीनं, कष्टकऱ्याच्या वतीनं, शेतकऱ्याच्या वतीनं, धारकऱ्याच्या वतीनं आणि तमाम पंचकृषीतील व्यक्तिमत्वाच्या वतीने या ठिकाणी आखाड्यावरती संपन्न होतोय. सरपंच लक्ष्मण गिरी यांना विनंती आपण मैदानावर या. राष्ट्रीय पदक विजेता पैलवान मयूर दुधनाळे आपणास विनंती आहे कृपया आपण इथं मैदानावर यायचंय. राष्ट्रीय पदकच्या शुभास्ते या ठिकाणी एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व, एक विकास रत्न आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या शेत रस्त्याचे जनक आणि या विधानसभेचे सन्माननीय सदस्य आमदार अभिमन्यूजी पवार साहेबांचा यथोचित मान सन्मान आणि सत्कार आखाड्यावरती महाराष्ट्राचा रंगपेटा, प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ, सन्मानाचा प्रतीक श्रीफळ. नितीनजी पाटील साहेब आपण थोडस व्यासपीठावरती यायचंय. आक्रमक झालेला सतीश नरोटे कुणाळीचा पैलवान. मैदानाकडे सुद्धा लक्ष ठेवा. ब्लॅक टायगर आणि व्हाईट टायगर तोलून मोजून मापून घ्यावा असे तब्येतीचे दोन्ही जिगरबाज लढवा या मैदानामध्ये लढायला लागले. महाराष्ट्राचा अस्सल खेळ म्हणजे कुस्ती, मैदानी खेळ म्हणजे कुस्ती. युगानुयुग चालत आलेली कुस्ती आहे. हजारो वर्षाचा इतिहास या कुस्तीला. रामायण असेल, महाभारत असेल त्यामध्ये कुस्तीचे पुरावे सापडत असतात. देवाधिकारी खेळलेले आहे. जगातलं पहिलं मल्लयुद्ध मथुरा नगरीमध्ये भगवान श्रीकृष्णाने चारोमध्ये झालं. जगातलं पहिलं मल्लयुद्ध. आणि या समयाला या भागातले जगाचे दोन अस्सल हिरे रुस्तुमिंद हरिश्चंद्र बिरादर नावाचे पक्षिष्य मुंबई कामगार केसरी पैलवान जीवन बिरादर आणि महाराष्ट्राचा शिवछत्रपती पुरस्कार विजेता ज्ञानेश्वर गोचडे यांचं सुद्धा आगमन या ठिकाणी झालेलं आहे. मी तुम्ही नरत्नांना विनंती करतोय आपण आतमध्ये यावं, स्थानापन्न व्हावा. मुंबई कामगार केसरी जीवन बिरादर आणि शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी ज्ञानेश्वर गोचडे पैलवान. महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट क्रीडा पुरस्कार म्हणजे शिवछत्रपती पुरस्कार आणि आपल्या या पंचकृषीतल्या सुपुत्राला म्हणजे निधड्या छातीचं एकेकाळचं तुफानी वादळ जे 2005 ला महाराष्ट्र केसरीच्या फायनलला 7.5 फुटाच्या साईजच्या उसला 2 वेळेस बाहेर फेकण्याची किमया केली होती. ज्ञानेश्वर गोचडे या ठिकाणी उपस्थित झाले. हलगीवाले गेले कुठं मला हे ज्ञानेश्वर भाऊ गोचडे आणि छडे मारायचा. अभय रणवाद्य ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वेळेस गडाच्या पायी खाला यायचे आणि जगदंबेचं दर्शन घ्यायचे, हातामध्ये आई जगदंबेचा फोट राहायचा, गळ्यामध्ये कमळाची माळ असायची आणि त्यावेळेस रणवाद्य वाजायचं. नाव त्याचं हलगी आहे. रणामध्ये वाजवणारं वाद्य आहे. शिवकालीन वाद्य म्हणलं जात आहे. सप्त सुरांचं वाद्य आहे. रणगामध्ये वीरांनी शिवांना स्फोरण येण्यासाठी वाजवले जाते ती हलगी. मामा आता बस करा.
तुमची हालगी वाजवल्यावर आमचं कसं व्हायचं असं वाटतं. छडी मारा मग असं कर वाजलं पाहिजे. आम्हाला थोडा कोल्हापूरला पाठवावं लागते बरं का. ही एक गाणं आणि मी मुंबई कामगार केसरी आणि आमचे स्नेही मित्र ज्ञानेश्वर गोचडे मला ठिकाणी उपस्थित झाले आहेत. मी त्यांचं सहर्ष स्वागत करतो. या पंचकृषीतले कुस्ती क्षेत्रातले एकेकाचे 2 नररत्न रुस्तुम आणि हरिश्चंद्र बिरादर मामाचे पठ्ठे ज्ञानेश्वर गोचडे. जरा टाळ्या वाजवा की टाळ्या. जसा देहाचा तसा दिलाचा असे ज्ञानेश्वर भाऊ गोचडे आणि सन्माननीय जेवणावली बिरादर वस्ताद या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं पुन्हा एकदा शब्द सन्मानित स्वागत आहे. आणि खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वर गोचडे आणि मुंबई कामगार केसरी जीवन बिराजदार मामाचे पुतणे म्हणजे जीवन बिराजदार. कुस्तीतूनच आपल्या आयुष्याचं कल्याण करून घेणार जीवन बिराजदार. एकेकाचं तुफानी वाजणाऱ्या महाराष्ट्राच्या तांबड्या मातीतला म्हणजे जीवन बिराजदार. नुसतं नाव जरी ऐकलं तर प्रतिस्पर्धेच्या मनामध्ये धडकी भरायची अशी जीवन बिराजदाराची खेळी होती. असा जीवन बिराजदार मैदानात आलेला आहे. हो आणि ज्ञानेश्वर गोचडे यांना मानाचा फेटा या ठिकाणी बांधण्यात येतो. असे नररत्न बिरादर मामाच्या कुशीमध्ये वाढलेले, बिरादर मामाच्या परिस्पर्शानं आयुष्याचं कल्याण करून घेणारे ज्ञानेश्वर गोचडे आणि जीवन बिराजदार. ज्ञान आणि ईश्वर याचा संगम म्हणजे ज्ञानेश्वर. मध्य रेल्वेचे पैलवान आहेत, लक्षात राहू द्या. पैलवान म्हणजे काय असंच नाहीये. कुस्तीतून आज सेंट्रल रेल्वेमध्ये कामगार म्हणून कार्य चांगल्या पदावरती आहेत. याला बळीराम बिराजदार सरपंच म्हणून काय कुस्ती गुणावरती लागलेल्या मैदानाकडे विनंती आहे बरं का प्रेक्षकांना. कुस्तीकडे लक्ष द्या. तोलामोलाची कुस्ती आहे. ही कुस्ती जर पश्चिम महाराष्ट्रामध्ये लागली तर तब्बल 51,000 रुपयावरती लागावं लागतंय. आपला भाग म्हणजे काय दुष्काळ, मराठवाडा म्हणजे दुष्काळ आहे. आला की इतका येतोय आणि गेला की तिकडा जातोय. पाठीमाग आपण पाहिलं बरसला तर इतका बरसला की आपल्या हातातून नशालेला घास या बळीराजाच्या हिसकावून घ्यायचं काम केलं. आपला मराठवाडा कधी ओला दुष्काळ तर कधी कोरा दुष्काळ अशी परिस्थिती सदैव जाणवते. पण पैलवान या भागामध्ये सुकाळ आहे, ज्यामध्ये अर्जुन पुरस्काराचे मंत्री काकासाहेब पवार, रुस्तुम हरिश्चंद्र बिराजदार मामा याच मराठवाड्यामध्ये जन्मले. आज राहुल नावारे अर्जुन पुरस्काराचे मंत्री याच मराठवाड्यातले कुस्तीचं नेतृत्व या देशाचं नेतृत्व करतात. अवघ्या माणसासाठी आता टाळ्या होते की अहो कसलं बोलतंय. होणारसाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे. आणि इकडे सचिन नरडे पहिला आखाड्यावरती विजय झाला. अभिनंदन पहिला तुम्ही भारत माता की शान. असा भारत मातेच्या अस्सल कीर्ती वगळातील हिरात आखाड्यावरती विजय झालेला आहे. आणि श्री चन्नबसवेश्वर महाराज की जय. श्री चन्नबसवेश्वर महाराज की. हो 12व्या शतकामध्ये खऱ्या सर्वांना विनंती निर्माण आपण आखाड्यावरती या. हात जोडून विनंती आणि आहे. प्रदीप गोरे आपण या आखाड्यावरती यायचंय. पंचाव्यतिरिक्त आतमध्ये कोणीही बसू नका. बारीगेटच्या आतमध्ये कोणीही बसू नका. मैदानाच्या बाहेरल्या बाजूला बसावं विनंती असणाऱ्या सर्व जे आतमध्ये प्रेक्षक मंडळी बसलेले आहेत धीरज वाटणारे पैलवान आपण आखाड्यावरती यायचंय. आणि हे विनंती यात्रा महोत्सव कमिटीच्या पदाधिकारी देवी हलवाईच्या मातीनं या देवीच्या मंदिरामध्ये आणखीन एक त्यांना उपाधी आता देतोय आम्ही लोकनेते. साहेब यानंतर ज्या ज्या वेळेस तुमचा लोकनेते त्या त्या वेळेस देवी हलवाईच्या मातीला तुम्ही आठवण काढायला मला माहिती आहे. लोकनेते दमदार आमदार अभिमन्यूजी पवार साहेब यांचं आगमन इथं झालेलं आहे. मला सांगायला आनंद वाटतोय की आज साहेब व्याजासहित आलेले. त्याचं कारण सांगतो. मागच्या वर्षी साहेब मुंबईत होते आणि महत्वाच्या कामामध्ये होते आणि त्यांना येता आलं नाही. साहेबांना आम्ही विनंती केली. साहेबांनी सांगितलं मुंबईत शक्य नाही, मान्य केलं. आज साहेब आले व्याजासहित. यासाठी मी म्हणतोय फक्त साहेबच आले नाहीत तर परीक्षित दादा पण आलेले आहेत. मग साहेब आज व्याजासहित येत आहेत. दादा थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. सर्वप्रथम देवी हल्लाईकरांच्या वतीनं आणि पंचक्रोशीतील सर्व गावाच्या वतीनं या गावचे प्रथम नागरिक सरपंच लक्ष्मण गिरी साहेब आणि देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष शंभुलिंग बिराजदार यांना विनंती करतो की त्यांनी आमदार साहेब सर्वांना विनंती आहे. शिवशरण पाटील ओम बिराजदार सर्वांना विनंती आहे आपण येऊन नाना सर्वांना विनंती आहे. वाकडे साहेब
आपणाला विनंती आहे चौधरी साहेब सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण समोर येऊन हलवाई साहेब सर्वांना विनंती आहे गुरु सर आपण समोर येऊन साहेबांचा सत्कार करावा. गावात जेवढे अन्नवाची माणसं आहेत पुन्हा उद्या म्हणून आमदार साहेबांनी आलो ना गावात जेवढे अन्नवाची माणसं आहेत त्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी साहेबांचा सत्कार आखाड्यावरती संपन्न होतोय. नंतर पुन्हा काही जण म्हणतात आमदार साहेबांनी माझ्या जवळचे होते आणि मी पुढे गेलो ना परंतु टाळ्याच्या गजरामध्ये आमदार साहेबांचं स्वागत स्वागत करा. मयूर जोडणारे परिवारासाठी एकदा गावकऱ्याच्या वतीनं कष्टकऱ्याच्या वतीनं जोरदार टाळ्याच्या गजरात स्वागत करा. मयूर जोडणारे हा रामली मुदगरचा पैलवान आहे. टाळ्या का वाजवत नाही तू टाळ्या वाजल्या पाहिजे. अहो आपली माणसं आपण मोठी करायची असतात. खऱ्या अर्थानं मयूर दुधाळे पैलवानाचा यथोचित मान सन्मान आणि सत्कार या ठिकाणी आखाड्यावरती संपन्न होतोय. आणि या मैदानाला उपस्थित आई राजा उदय छत्रपती शिवाजी महाराज की जय. चंद्रबसवेश्वर महाराज की जय. या ठिकाणी जमलेले सगळे पैलवान आणि कुस्तीवर प्रेम करणारी सगळी मंडळी, खऱ्या अर्थानं ज्या नावाचा वारंवार उल्लेख होतोय ते आपल्या या भागाचे सुपुत्र ज्यांनी खऱ्या अर्थानं जगाला कुस्तीची ओळख करून दिली, कुस्ती साता समुद्रापलीकडे घेऊन गेलेले कैलासवासी हरिश्चंद्रराव बिराजदार यांच्या मी स्मरण करतो. या निमित्तानं त्यांचे पुतणे असलेले आमचे मित्र जीवन बिराजदार, शिवाजी भोसले, अनेक उद्योन्मुख रामले मुदगरचाच खेळाडू आमचे मित्र संतोष दुधाळे, चिरंजीव जीवन दुधाळे, मयूर दुधाळे, त्याचं मनातून मी अभिनंदन करतो, कौतुक करतो. परवा राष्ट्रीय स्तरावर झाली स्पर्धा व्हिडिओ मी पाहिला आणि मी तो ट्विट पण केलेला आहे. आणि त्यांच्या मागं त्या कुटुंबाच्या मागं मी पूर्ण तन मन धन ताकदीने उभा राहिला आणि आई पुढे उभे आहे. आमचं स्वप्न तेच आहे की आता मयूरनी सुद्धा मामांच्या प्रमाणे, मला आताच कळालं की मामाने तसं मनगट पाचव्या दिवशी झालं होतं आणि तो म्हणले होते की हा भविष्यात परिणाम होईल. आता मामाचा स्पर्श त्यावेळेस त्याला आशीर्वाद आलेला आहे. त्यामुळं ऑलिम्पिक परत मयूर जाईल याची मला खात्री या निमित्तानं आहे. आणि या मातेला आपल्या मातीच्या आजूबाजूला माझं देवस्थान आहे. खऱ्या अर्थानं याच अंबाबाईच्या मंदिरामध्ये मी पहिल्यांदा आलो आणि माझ्या आमदारकीची सुरुवात सुद्धा मातेच्या आशीर्वादाने झाली. त्यामुळे एका अर्थानं मी याच आईचा सुपुत्र आहे असं म्हणलं तरी काही वावगं नाही. आणि मी आईच्या प्रार्थना करतो की मयूर सारखे आणखीन जे उत्तम खेळाडू आहे ते पूर्ण जगभर यांनी नाव आपल्या भागाचं आपल्या देशाचं करावं आणि मोठ्या मोठ्या स्पर्धा जिंकावं आहे. खरं तर एवढी चांगली स्पर्धा चालली आहे त्यामध्ये मी येऊन त्या भाषण करणं बरोबर नाही. पण या निमित्तानं मला कमिटीने बोलवलं, आमच्या सहकार्याने बोलवलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. चांगली कुस्ती मला बघायला मिळाली. चांगल्या सगळ्या पैलवानांचं मला या निमित्तानं दर्शन झालं आणि एक चांगली कुस्ती. खऱ्या अर्थानं कुस्तीला 11व्या दशकापासूनचा म्हणजे इतिहास आहे. म्हणजे दुर्योधनाची आणि श्रीकृष्णाची कुस्ती आपण कुस्ती ऐकलेली आहे. महाभारतामध्ये अर्जुनाची कुस्ती ऐकलेली आहे. अलीकडच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी दानपट्ट्यासोबत कुस्तीच खेळलेली आहे. त्यामुळे कुस्तीला खूप मोठा वारसा आहे. आणि मी सुद्धा तुम्हाला सांगायला या ठिकाणी आनंद वाटतो की मी 5.5 एकर जागा पण आपण त्या ठिकाणी घेतलेली आहे. लवकरच त्या क्रीडा संकुलाचा रूप येईल आणि त्या ठिकाणी मी कुठलंही ठेवलं नाही. कुस्ती, मॅटिंग आणि हाऊस पण केलेलं आहे. खो खो, कबड्डी आणि कुस्ती आणि हॉलीबॉल हे 4च स्पर्धा त्या ठिकाणी होतील अशी व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. म्हणून मामांच्या प्रती आम्हाला खूप आदर आहे. मामाने आपल्या भागाचं नाव संपूर्ण जगभर केलेलं आहे. त्यामुळे मामांना स्मरण करतो. आणि कुस्तीमध्ये तुमच्यामध्ये जास्त वेळ न घेता मला या ठिकाणी बोलायला सन्मानित केलं, माझ्या आमच्या सहकार्याला सन्मानित केलं. आणि पैलवान या ठिकाणी ज्यांनी नाव देशाच्या वर नाव नेलेलं आहे त्या पैलवान या ठिकाणी आले, त्यांचंही या निमित्तानं या भागाचा आमदार म्हणून मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि तुमच्या कुस्तीमध्ये जास्त वेळ न घेता मी आमचे गुरुजी वारलेले आहेत मातेकडे जरा त्याच्या मातेला जायचं आहे मग परवानगी घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद सर. साहेब धन्यवाद. राजकारणात कुस्ती असते आणि आपण ती कुस्ती अतिशय उत्तम खेळतात. त्यासोबत साहेब एक विनंती आहे
पैलवान राहुल आवारे 9 वेळा ज्या पैलवानला पाडलं होतं त्याला न राहुल आवारेला ऑलिम्पिकला न पाठवतं संदीप तोमरला पाठवलं. महाराष्ट्राने किमान 4 ऑलिम्पिक मेडल गमावलेले आहेत. त्यावेळेस राहुल आवारेच्या मागे पवार होते पण अभिमन्यूजी पवार साहेब नव्हते. हीच बाब मयूरच्या बाबतीत घडू नये यासाठी कळकळीची नम्र विनंती. ही कुस्ती आपल्या हस्ते संपन्न होणार आहे. सर्वांना विनंती आहे फक्त साहेब आखाड्यावरती जातील आणि नोकरीच्या साहेब होते. हा धन्यवाद साहेब. साहेबांच्या हस्ते कुस्ती लागते. हे पहा, लातूर जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष म्हणून सन्माननीय अभिमन्यूजी पवारसाहेब यांची एकमतानं त्या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे. त्यांच्या शुभास्ते गुरुकर माननीय श्री अभिमन्यू पवार साहेबांचा, माननीय श्री अभिमन्यू पवार साहेबांचा. आमदार महोदयांच्या शुभ हस्ते एक तगडी कुस्ती या ठिकाणी लागायला लागलेल्या रामलिंग मुदगडचा प्रत्येक गोरे आणि उदगीरचा धीरज वाघमारे अशी कुस्ती युवा पैलवानांची एक तगडी कुस्ती मान्यवरांच्या शुभ हस्ते लागली. आणि या समयाला मगा आदरणीय गुरुसरांनी ज्यांचा उल्लेख केला सन्माननीय ॲडव्होकेट परीक्षितजी पवार साहेब यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं देखील मैदानाच्या वतीनं आणि समस्त ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. कुस्तीला प्रारंभ झाला. डोक्याला डोकं लागलं. डोक्यातल्या विचाराला कुस्तीला प्रारंभ झाला. गर्दनखेच सुरू झालेले आहे. चाणाक्ष आणि बुद्धिमान त्याचं नाव पैलवान आहे. जगाच्या पाठीवरचा सगळ्यात बुद्धिमान जर कोण असेल तर तो पैलवान आहे. दोन्ही पायाला काळी निक्या लावलेला, उंचापुरा लाल लाल परिधान केलेला, पांढरा शुभ्र दिसणारा रामलिंग मुदगडचा प्रदीप गोरे सराव करतोय. पुण्याला आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे अर्जुनवीर पुरस्काराचे मानकरी काकासाहेब पवारांचा बक्षीस आहे. शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी गोविंद तात्या पवारांचा बक्षीस आहे. शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी शरद पवारांचा बक्षीस आहे. शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी ज्ञानेश्वर घोचड्यांचा पट्टा आहे. आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल मानला की महाराष्ट्रातला 1 नंबरचा आखाडा आणि देशातला 2 नंबरचा आखाडा. रस्त्यावरची 83 जी वाद ठीक आहे थोडीशी बाजूला सरा कुणाची असेल तर नी सचिन मुळे पण आपण आखाड्यावरती आहे. आकाश भोसले आणि आकाश भोसले पण आपण आखाड्यावरती आहे. लवकर लवकर पैलवान आता यायचा आहे. बाहेर थंड पडायला लागले. मैदान मात्र गरम होऊ लागलेला आहे. एक चांदीची चमकती गदा या ठिकाणी दिसायला लागलेली आहे. आई जगदंबेचा हा मानाची गदा कुणाच्या खांद्यावरती विराजमान होणार आहे याचाही फैसला या ठिकाणी होणार आहे. आणि सचिन मोरे आणि आकाश भोसले, पवन भुजबळ आणि सूरज गवळे. चला लवकर लवकर. सर्व मान्यवरांना विनंती आहे कृपया आपण आखाड्यावरती पैलवान जास्तीच्या वेळात घेऊ नका. या ठिकाणी प्रतीक्षित भैया या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचं या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. आप आए भाई या उक्तीप्रमाणे खऱ्या अर्थाने एक दिलदार व्यक्तिमत्व वायूच्या गतीला कुस्ती करणारा पैलवान मैदान में आ गया. सचिन मुळेगाव रामलिंग मुंड्या. सचिन आखाड्यावरती आलेला रामलिंगेश्वर महाराजांचा पुजारी आकाश भोसले पैलवान आपण या आखाड्यावरती होटी नगरीचा आकाश भोसले पैलवान आपण या आखाड्यावरती यायचंय. आला जानदार पट्ट्याचे ते तरले बाण पोरा समोरासमोर आता भिडणार आहे. आणि बालाजी ज्वेलर्स बसव कल्याण यांच्या वतीनं या ठिकाणी 15,000 रुपये इनामाची कुस्ती आखाड्यावरती लागते. पैलवान आकाश भोसले फरती आणि सन्माननीय पैलवान सचिन मुळे रामलिंग मुदगड हे पैलवान आखाड्यावरती आलेले आहे. सुरज गवळे पैलवान आपण आखाड्यावरती या आणि आंतरराष्ट्रीय प्रदीप गोऱ्यासाठी सेकंदावर कुस्ती मारली. सेकंदावर मी मगा उल्लेख केला याला 4 शिवछत्रपती पुरस्कारांचा आशीर्वाद आहे. प्रदीप गोरेला शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी ज्ञानेश्वर घोचड्यांचा बक्षीस प्रदीप गोरे विजय झालेला आहे. गोपाल मामा भोसले यांच्याकडून प्रदीप गोरेला 100 रुपयाचं बक्षीस जात आहे. सुरज गवळी पैलवान आपण आखाड्यावरती या. आणि लाडका पठ्ठा
प्रेक्षकांना कोळी आणि ज्याच्यासोबत लढतोय तो पवन भुजबळ परिवार आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुढे अजून पुरस्काराचे मंत्री जगन्नाथ पवार यांच्या वाटा पवन म्हणजे वारा वायू आणि एकेकाचे बिजली मल्ला व्यंकट भुजबळाचा सुपुत्र पवन भुजबळ आणि कुस्ती आपल्या स्पॉन्सर परमेश्वर नाना धुमाळ माननीय श्री ज्ञानेश्वर वाकेसाई यांच्याकडून 15,000 रुपये इनामाची कुस्ती मान्यवर आहेत का?